मेन्सुरेशन चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. चॅप्टरमध्ये असणारी सगळी थेरी आपण कव्हर केली, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, त्यामध्ये असणारे सगळे क्वेश्चनही आपण सॉल्व्ह केलेले आहे. सो एंडला आपण या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी बघितल्या त्याची क्विक रिव्हिजन करूया. चॅप्टरची सुरुवात आपण केलेली विथ रिव्हिजन म्हणजे आपण त्यामध्ये काय काय बघितलेलं, आपण लास्ट इयर जे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमचे जे फॉर्म्युले बघितलेले त्या सगळ्या फॉर्म्युलेची आपण एकदा रिव्हिजन केलेली. सुरुवात आपण केलेली क्युबॉइडनी. फॉर क्युबॉइडसाठी सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काय असतो. सो एल जर लेंथ असेल, त्यानंतर ही जर ब्रेड्थ असेल आणि ही जर हाईट असेल, तर क्युबॉइडसाठी आपण बघितलं व्हॉल्यूम. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो LBH. आणि त्यानंतर जर मला सरफेस एरिया कन्सिडर करायचा असेल तर सरफेस एरिया मी लॅटरल सरफेस एरिया कन्सिडर करू शकते किंवा टोटल सरफेस एरिया कन्सिडर करू शकते. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे लॅटरल साईडला जे सरफेसेस असणार आहे त्याचा एरिया. सो त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला 2H इनसाइड ब्रॅकेट L + B. आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया म्हणजे ह्या चार टोटल किती फेसेस असणार, याच्यामध्ये 6 फेसेस, टॉप बॉटम, त्यानंतर ही साईड आणि फ्रंट आणि बॅक, अशा 6 साईड्स असणार आहे. सो लॅटरल सरफेस एरिया म्हणजे ज्या 4 साईड्स असणार आहे त्याचा एरिया, आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे टॉप आणि बॉटम प्लस या 4 साईडचा एरिया. त्यामुळे फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण बघितला 2 इनसाइड ब्रॅकेट LB + BH + HI. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितला क्यूब म्हणजे आपण असं म्हणतो की क्युबॉइडची स्पेशल केस आहे. का स्पेशल केस, ज्यावेळेस क्युबॉइडच्या सगळ्या ज्या साईड्स यांची लेंथ सारखी असते, म्हणजे प्रत्येक साईडची लेंथ ज्यावेळेस L असेल तेव्हा त्यावेळेस आपण त्या क्युबॉइडला बोलतो क्यूब. त्यामुळे क्यूबचे फॉर्म्युले जे ते आपण क्युबॉइडच्या फॉर्म्युल्यावरून डिराईव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम काय असणार आहे, L × L × L L क्यूब. त्यानंतर लॅटरल सरफेस एरिया 2L इनसाइड ब्रॅकेट L + L म्हणजे 2L × 2L दॅट इज 4L². आणि टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, 6 फेसेस आहे, प्रत्येक फेसचा एरिया काय असणार L × L L². सो 6 × L² दॅट इज 6L². किंवा असे करू शकतो 4L² प्लस टॉपच्या सरफेसचा एरिया L², बॉटमच्या सरफेस एरिया L². सो 6L² इज द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. ठीक आहे. क्यूब बघितला. ॲक्च्युली क्यूबॉइड आणि क्यूब यावर आधारित आपण विशेष काही क्वेश्चन सॉल्व्ह नाही केलेले, बट तरी सुद्धा कदाचित एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण बघितलं सिलेंडर. सो सिलेंडरसाठी आपल्याला माहिती ही असते रेडियस आणि त्यानंतर ही असते हाईट, परपेंडिक्युलर हाईट. सिलेंडरसाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण बघितला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr² × H. असे सर्कलचा एरिया टिल हाईट H, सो πr² × H. त्यानंतर सिलेंडरसाठी सरफेस एरिया ज्यावेळेस आपण बघितला त्यामध्ये आपण कन्सिडर केला कर्व्ड सरफेस एरिया, म्हणजे हा जो कर्व्ड पोर्शन असतो त्याचा एरिया. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय होता 2πRH. सर्कलचा सर्कम्फरन्स × H. ठीक आहे, 2πRH. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे, हा कर्व्ड सरफेस एरिया, टॉपच्या सर्कलचा एरिया, बॉटमच्या सर्कलचा एरिया, म्हणजे πr² + πr² प्लस कर्व्ड सरफेस एरिया काय आहे 2πRH. सो याला मी असं लिहू शकते 2πr² + 2πRH. यामध्ये आपण 2πr कॉमन घेऊन फॉर्म्युला मॉडिफाय करू शकतो. ते होतं फॉर सिलेंडर. सिलेंडरनंतर आपण बघितलं कोनसाठी ही असणार आहे रेडियस, त्यानंतर ही असणार आहे परपेंडिक्युलर हाईट, हा अँगल असणार 90 आणि ही असणार आहे स्लॅन्ट हाईट. सगळ्यात आधी आपण बघितलं स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला. स्लॅन्ट हाईट म्हणजे आपण इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो, कारण हा एक राईट अँगल ट्रायंगल आपण कन्सिडर करू शकतो. सो स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला आहे √r² + a² अकॉर्डिंग टू पायथागोरस. त्यानंतर कोनसाठी व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला असतो 1/3 πr²H. सिलेंडरसाठी πr²H असतो आणि कोनसाठी 1/3 πr²H हा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूमसाठी. त्यानंतर सरफेस एरिया, अगेन कर्व्ड सरफेस एरिया जर मी कन्सिडर केला म्हणजे हा जो पोर्शन आहे याचा एरिया. सो कर्व्ड सरफेस एरियामध्ये नेहमी आपण घेतो स्लॅन्ट हाईट πr × L. ओके, दिस इज कर्व्ड सरफेस एरिया. आणि टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, टोटल सरफेस एरिया म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया प्लस बॉटमला जो सर्कल दिसतोय त्याचा एरिया, म्हणजे πrL + πr². यामध्ये सुद्धा आपण पायर कॉमन घेऊन फॉर्म्युला मॉडिफाय करू शकतो. त्यानंतर आपण स्पियर बघितला. स्पियरसाठी व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया आपण बघितलेला. फॉर स्पियर आहे म्हणजे त्याला आपल्याला रेडियस कन्सिडर करावे लागेल. R जर रेडियस असेल तर स्पियरचा व्हॉल्यूम नेहमी असतो 4/3 πr³. ठीक आहे. आणि सरफेस एरिया असतो 4πr². एरिया आहे म्हणून r², व्हॉल्यूम आहे म्हणून r³. ठीक आहे. हे होतं फॉर स्पियर. त्यानंतर जर आपण हाफ स्पियर कन्सिडर केला म्हणजे स्पियर मधोमध जर आपण कट केला तर जे स्ट्रक्चर मिळतं त्याला आपण बोलतो हेमिस्पियर. त्याला आपण काय बोलतो हेमिस्पियर. सो हेमिस्पियर म्हणजे असं काही स्ट्रक्चर असणार आहे. सो हेमिस्पियरसाठी व्हॉल्यूम जो असतो, व्हॉल्यूम नेहमी याचे हाफ असणार आहे. स्पियर हाफ केला सो व्हॉल्यूम सुद्धा हाफ होणार 2/3 πr³. त्यानंतर स्पियरसाठी सरफेस एरिया जर मला कन्सिडर करायचा आहे तर कर्व्ड सरफेस एरिया मला कन्सिडर करावं लागेल, कारण इथे असा कर्व दिसतोय आणि त्यानंतर इथे एक सर्कल दिसतोय. त्यामुळे जर मी कर्व्ड सरफेस एरिया कन्सिडर केला, कर्व्ड सरफेस एरिया नेहमी असतो
2 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. अँड टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, सॉलिड हेमिस्फिअर असेल तर, सॉलिड असेल तर टोटल सरफेस एरिया काय असणार आहे की हा कर्व सरफेस एरिया आणि हा सर्कलचा एरिया म्हणजेच 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युला आपण बघितले. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले. त्यामध्ये मेन्शन करण्यासारखा क्वेश्चनचा टाईप कोणता होता की ज्यामध्ये एक स्ट्रक्चर मेल्ट करून त्यापासून दुसरं स्ट्रक्चर बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल सपोज एक स्पियर आहे, हा स्पियर मेल्ट केला आणि त्याच्यापासून सिलेंडर बनवले, n नंबर ऑफ सिलेंडर बनवले. मग जेव्हा केव्हा असा मेल्टिंगचा क्वेश्चन असतो त्यामध्ये काय होतं, हा स्पियर मेल्ट झाला, त्याच्यामध्ये असणारं मटेरियलचा यूज करून हे बाकीचे स्ट्रक्चर बनवलं आहे. त्यामुळे इथे नेहमी लक्षात ठेवायचं की इथे व्हॉल्यूम नेहमी सेम राहणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे काय, स्पियरचं जे व्हॉल्यूम असेल याला आपल्याला नेहमी इक्वेट करायचं आहे. तर सपोज असे n नंबर ऑफ सिलेंडर्स बनवले, सपोज असे 2 सिलेंडर बनवलेले आहे, एका स्पियरपासून 2 सिलेंडर बनवलेले आहे, तर आपण काय लिहिणार, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ 1 सिलेंडर. ठीक आहे. जर फक्त एकच स्ट्रक्चर असेल म्हणजे एका स्पियरपासून एक सिलेंडर जर बनवलं असेल तर आपण लिहिणार व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सो यावर आधारित बरेचसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर मेन्शन करण्यासारखा क्वेश्चन होता की ज्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला की ज्यामध्ये एक स्पियर होता बट तो स्पियर हॉलो होता. हॉलो होता म्हणजेच काय, असा स्पियर असणार आहे, स्पियर हॉलो आहे म्हणजे इथे आतमध्ये काहीच मटेरियल नाही आहे. ठीक आहे. जनरली आपण काय करतो, सपोज स्पियरचं व्हॉल्यूम फाइंड करायचं असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. हा फॉर्म्युला केव्हा ॲप्लिकेबल आहे, स्पियरसाठी, जेव्हा तो स्पियर सॉलिड स्पियर असतो म्हणजे त्याच्या आतमध्ये मटेरियल असतं. जेव्हा एखादा पोकळ स्पियर असेल, आतमध्ये मटेरियल नाही, मग या केसमध्ये इथे तर काही मटेरियल नाही आहे, इथे काही मटेरियल नाही म्हणजे हा फॉर्म्युला इथे आपण यूज नाही करू शकणार. मग या केसमध्ये आपण काय करतो, या केसमध्ये आपण हे आउटर स्पियर कन्सिडर करतो आणि एक इनर स्पियर कन्सिडर करतो. आउटर स्पियरची रेडियस आर असेल, इनर स्पियरची रेडियस स्मॉल आर असेल आणि त्यानंतर हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स म्हणजे काय असणार, थिकनेस असणार आहे. मग थिकनेसचा यूज करून आपण आर आणि आर मधलं रिलेशन यूज करतो आणि त्यानंतर व्हॉल्यूम, या स्पियरचं व्हॉल्यूम काय असणार आहे, आउटर स्पियरचं व्हॉल्यूम मायनस इनर स्पियरचं व्हॉल्यूम. त्यामुळे आपल्याला हे जे इथे मटेरियल यूज झालेलं आहे सो आपल्याला थोडक्यात हे व्हॉल्यूम मिळणार आहे. ठीक आहे. तर नेहमी हॉलो केस दिलेली असेल तर त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो व्हॉल्यूमची. यावर आधारित बरेचसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर एखादा टेंट असेल सपोज, तो टेंट बनवण्यासाठी किती कॅनव्हास लागणार आहे किंवा किती मटेरियल लागणार आहे, त्या केसमध्ये आपण नेहमी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघितला फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टम हा एक नवीन टॉपिक होता आपल्यासाठी. कोनचा फ्रस्टम आपण कन्सिडर केला तर फ्रस्टम पिरॅमिडचा पण असतो बट आपण कोनचाच आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे काय, सपोज असा एक कोन आहे. फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे ऑब्व्हियसली कोनपासून डिराईव्ह केलेला आहे. हा जो कोन आहे याला जर मी ह्या बेसला पॅरलल कट केलं, ठीक आहे, असं कट केलं तर मला काय मिळणार आहे, एक असा छोटा कोन मिळेल आणि दुसरं स्ट्रक्चर कसं मिळेल, असं काय. ठीक आहे. तर हे जे स्ट्रक्चर असतं या स्ट्रक्चरला आपण बोलतो फ्रस्टम. याला काय बोलतो आपण, फ्रस्टम ऑफ कोन. सिंपल एक्झाम्पल, एखादी बकेट असेल, बकेटचा शेप अशा शेपमध्ये बकेट असेल त्याला आपण फ्रस्टम बोलू शकतो. एखादा पाण्याचा ग्लास आहे तो जर मी असा उलटा ठेवला, अपसाइड डाऊन ठेवला, दॅट इज अ फ्रस्टम. किंवा लॅम्प असता, लॅम्प अशा टाईपमध्ये असता, सो याला सुद्धा मी फ्रस्टम बोलू शकते. दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रस्टम. याचे आपण फॉर्म्युले सुद्धा बघितले बट फॉर्म्युल्याचे डेरिव्हेशन आपण बघितलं नाही. फॉर्म्युले आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहे, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले. सो फॉर्म्युले आपण लक्षात कसे ठेवलेले, आपण फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही. फ्रस्टम ऑफ कोन इज डिराइव्ह फ्रॉम कोन, त्यामुळे आपण फक्त कोनचे फॉर्म्युले थोडेफार मॉडिफाय करून फ्रस्टम ऑफ कोनचे फॉर्म्युले लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल स्लॅन्ट हाईट, आपण सुरुवात करू स्लॅन्ट हाईटने. त्यासाठी आपण कोनचा रेफरन्स घेतोय फॉर कोन आणि एक दुसरं स्ट्रक्चर आहे फ्रस्टम ऑफ कोन. ठीक आहे. कोनसाठी आपल्याला माहिती आहे स्लॅन्ट हाईट काय असते, L इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ही H असणार आहे, ही लेंथ R आणि ही लेंथ L असणार आहे. अँगल 90 डिग्री. यासाठी लेट्स से ही रेडियस आहे R1, ही रेडियस आहे R2. तुम्ही कोणती एक रेडियस R1 दुसरी रेडियस R2 कन्सिडर करू शकता. H आणि ही असणार आहे L. सो L इक्वल टू अंडर आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर फ्रस्टम ऑफ कोनसाठी ज्यावेळेस मला स्लॅन्ट हाईट फाइंड करायची असेल, या केसमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की कोनचे जे फॉर्म्युला आहे ना त्यामध्ये फक्त रेडियसची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे. कारण इथे एकच सर्कल होते, इथे 2 सर्कल दिसतात, त्यामुळे ऑब्व्हियसली रेडियसची व्हॅल्यू चेंज होणार आहे. सो L इक्वल टू H ॲज इट इज राहणार आहे. इथे आर स्क्वेअर होता ना, इथे आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायची मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस मायनस. सो जसं या ठिकाणी मोठ्या सर्कलची रेडियस मी R1 कन्सिडर केली, सो R1 मायनस R2 स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूमसाठी आपण फॉर्म्युला काय बघितला, कोनसाठी 1/3 पाय आर स्क्वेअर H. ठीक आहे. फ्रस्टम ऑफ कोनसाठी फॉर्म्युला काय असणार आहे, फक्त आर चेंज होतो, सो
पाय h/3 r स्क्वेअर आहे तर r स्क्वेअरला आपण रिप्लेस करतो r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 r2. ठीक आहे, हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मॉडिफाय होता. त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे पाय आर एल. या केसमध्ये फ्रस्टम ऑफ कोनसाठी कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय करायचा, आर फक्त चेंज करायचा आहे पाय एल ॲज इट इज. त्यानंतर आर जो आहे आर आपल्याला रिप्लेस करायचा r1 प्लस r2. ठीक आहे, आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस म्हणजेच पाय आर स्क्वेअर. या केसमध्ये टोटल सरफेस एरियामध्ये काय होणार आहे, कर्व्ड सरफेस एरिया ॲज इट इज प्लस आता यामध्ये हा कर्व्ड सरफेस एरिया, इथे एक सर्कल आहे इथे एक सर्कल आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला हे जे दोन्ही सर्कल आहे यांच्या एरियाची ॲडिशन करावं लागेल म्हणजे पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर. ठीक आहे, हा होता टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने कोनच्या रेफरन्सने तुम्ही फ्रस्टम ऑफ कोनचे जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. फ्रस्टम ऑफ कोन नंतर आपण सर्कल्स बघितले. सर्कलमध्ये आपण सगळ्यात आधी बघितलं सेक्टर ऑफ अ सर्कल. सर्कलचा सेक्टर म्हणजे काय त्यासाठी आपण आठवलं मायनर आर्क आणि मेजर आर्कची कॉन्सेप्ट. सर्कल चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं की सपोज असा जर एक सर्कल असेल आणि यामध्ये सपोज मी अशी लेंथ कन्सिडर केली तर याला मी बोलणार आर्क. याला मी काय बोलणार आर्क. सपोज हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट एक्स आहे, हा पॉईंट बी आहे, इथे सेंटर आहे, हा पॉईंट वाय आहे. तर यामध्ये ए एक्स बी याला मी बोलणार मायनर आर्क आणि ए वाय बी या आर्कला मी बोलणार मेजर आर्क. तर या आर्कचा यूज करून आपण सेक्टर बघितलेला आहे. सेक्टर म्हणजे काय, ज्यावेळेस एक सर्कल असेल, सर्कलचा हा सेंटर आहे आणि मी सर्कलचा असा एक पोर्शन कन्सिडर करते, हा पोर्शन, तर ह्या पोर्शनला मी बोलणार सर्कलचा एक सेक्टर. किंवा असा सर्कल आहे, मी असा पोर्शन कन्सिडर करते, हा सुद्धा सर्कलचा सेक्टर असणार आहे. किंवा जर ह्या सर्कलचा मी हा पोर्शन कन्सिडर करते, हा सुद्धा सर्कलचा असणार आहे सेक्टर. सो सेक्टर म्हणजे काय, सेक्टर म्हणजे सर्कलची जी रेडियस असणार आहे, सर्कलच्या दोन रेडिया आणि हा इथे जो आर्क दिसतोय यांनी एनक्लोज केलेला जो एरिया असतो याला आपण बोलतो सेक्टर. ठीक आहे, सर्कलच्या दोन रेडिया आणि एक आर्क, दोन रेडिया आणि एक आर्क यांनी एनक्लोज केलेला जो एरिया असतो याला आपण बोलतो सेक्टर ऑफ सर्कल. सिंपल एक्झाम्पल, पिझ्झा जर आपण कन्सिडर केला, पिझ्झाचा एक पीस आपण कन्सिडर केला तर याला आपण बोलू शकतो सेक्टर ऑफ सर्कल. किंवा आपण जे पाय चार्ट किंवा पाय डायग्राम बघितले त्यामध्ये आपण प्रत्येक व्हॅल्यू अशा वेगवेगळ्या अँगलनी रिप्रेझेंट करतो, तर त्यामुळे हा जो पोर्शन असणार आहे याला आपण बोलू शकतो सेक्टर ऑफ अ सर्कल. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं हा सेंटर ओ आहे, त्यानंतर ए एक्स बी ही मायनर आर्क आहे, त्यामुळे सर्कलचा सेंटर आणि मायनर आर्क किंवा असं आपण बोलू शकतो सर्कलच्या दोन रेडिया आणि मायनर आर्क यांना एनक्लोज करणारा जो सेक्टर असतो त्याला आपण बोलतो मायनर सेक्टर. मायनर आर्कमुळे जो मायनर आर्कशी रिलेटेड जो सेक्टर असतो त्याला आपण बोलतो मायनर सेक्टर. आणि त्यानंतर मेजर सेक्टर म्हणजे काय असणार, ऑब्व्हियसली दोन रेडिया आणि मेजर आर्क यांना एनक्लोज करणारा जो एरिया असतो म्हणजे हा एरिया, या एरियाला किंवा या सेक्टरला मी बोलू शकते मेजर सेक्टर. ठीक आहे, सिंपल होतं मेजर सेक्टर मायनर सेक्टर. बस आपल्याला मायनर आर्क आणि मेजर आर्कच्या रेफरन्सने लक्षात ठेवायचं आहे, मेजर सेक्टर अँड मायनर सेक्टर. ओके, त्यानंतर आपण बघितलं सेक्टरला आपण कसं मेन्शन करतो किंवा नॉमेनक्लेचर कसं करतो. ज्यावेळेस सर्कलचा सेक्टर आपल्याला मेन्शन करायचं त्यावेळेस आपण नेहमी सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात करतो. जसं या केसमध्ये सेंटर ओ आहे, ओ डॅश ए एक्स बी हा असणार आहे मायनर सेक्टर आणि ओ डॅश ए वाय बी असणार आहे मेजर सेक्टर. ठीक आहे, आठवते इथपर्यंत. त्यानंतर आपण फॉर्म्युला बघितला एरिया. जर सपोज माझ्याकडे सर्कलचा सेक्टर दिलेला असेल, त्याचा जर मला एरिया फाइंड करायचा असेल तो एरिया मी कसा फाइंड करणार, तो फॉर्म्युला सुद्धा आपण डिराईव्ह केलेला. फॉर्म्युला होता एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू टोटल, एक पूर्ण सर्कल म्हणजे 360 डिग्री आणि सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर, राईट. टोटल 360 डिग्री जर अँगल कन्सिडर केला करस्पॉन्डिंग एरिया असतो पाय स्क्वेअर. आता आपण काय करतो, सर्कलचा एक पार्ट कन्सिडर करतो म्हणजे असा सेक्टर कन्सिडर करतो. सपोज हा अँगल जर थीटा असेल, मग जर अँगल थीटा असेल मग करस्पॉन्डिंग हा जो पार्ट आहे याचा एरिया काय असणार आहे तो एरिया आपण डिराईव्ह करू शकतो. डायरेक्ट प्रोपोर्शन असणार आहे ए इंटू 360 इज इक्वल टू थीटा इंटू पाय आर स्क्वेअर. मला फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे हा जो सेक्टर आहे याचा एरिया ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा होता फॉर्म्युला. सो फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवणं अगदी सिंपल आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, सर्कलचा एरिया आहे, सर्कल आहे म्हणजे एरिया काय असणार आहे पाय आर स्क्वेअर. एक टोटल सर्कलसाठी 360 डिग्री, 360 साठी जर एरिया पाय आर स्क्वेअर असेल तर थीटा म्हणजे एका छोट्या पोर्शनसाठी किंवा एका छोट्या अँगलसाठी एरिया किती असणार आहे त्यासाठी आपण घेणार थीटा अपॉन 360 रेशो. सो दिस इज फॉर्म्युला टू फाइंड
एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, याचा यूज करून आपण कोणत्या सेक्टरचा एरिया फाइंड करू शकतो. तर बऱ्याचदा असं असतं की आपल्याला सांगता की हा जो सेक्टर आहे, लेट्स से हा जो मायनर सेक्टर याचा एरिया फाइंड करा, आणि त्यानंतर म्हणता की मेजर सेक्टरचा पण एरिया फाइंड करा. ठीक आहे, काय सांगता, मायनर सेक्टरचा एरिया फाइंड करा, मेजर सेक्टरचा एरिया फाइंड करा. मायनर सेक्टरचा एरिया हा फॉर्म्युला यूज करून आपण फाइंड करू शकतो. मेजर सेक्टरसाठी काय करायचं, आता मेजर सेक्टरचा एरिया म्हणजे जर मला हा एरिया फाइंड करायचा असेल, जो ब्लॅक शेडेड आहे, तो जर मला एरिया फाइंड करायचा असेल तर मी सिंपल असं करू शकते, कंप्लीट सर्कलचा एरिया फाइंड करू शकतो. कारण सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला मला माहिती पाय आर स्क्वेअर. या कंप्लीट सर्कलमधनं जर मी हा मायनर सेक्टर मायनस केला, कंप्लीट सर्कलमधनं मायनर सेक्टर जर मायनस केला तर मला काय मिळतो, हा एरिया मिळतो. हा एरिया म्हणजे कसला झाला, दिस इज एरिया ऑफ मेजर सेक्टर. त्यामुळे जर मायनर सेक्टर मेजर सेक्टर एरिया विचारला असेल, मायनर सेक्टरचा एरिया या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड करा. मेजर सेक्टरचा एरिया फाइंड करण्यासाठी सर्कलच्या एरियामधनं ही जी व्हॅल्यू मिळाली ती सबट्रॅक्ट करा, त्यावरून तुम्हाला मेजर सेक्टरचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला आर्कचं ज्यावेळेस मेजर दिलेलं असतं, असं सपोज ही आर्क आहे AB, आपल्याला असं सांगितलं मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू लेट्स से 30 डिग्री. याचा अर्थ काय, आपण सर्कल चॅप्टरमध्ये एक थेरम बघितला होता की सेंट्रल अँगल आणि त्याची करस्पॉन्डिंग जी आर्क असते याचं मेजर नेहमी सारखं असतं. त्यामुळे AB या आर्कचं मेजर 30 डिग्री आहे, म्हणजेच काय, हा जो सेंट्रल अँगल आहे, हा सेंट्रल अँगल किती आहे, 30 डिग्री. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगलचं मेजर असतं, त्यामुळे हे मेजर 30 डिग्री असेल तर सेंट्रल अँगल सुद्धा किती असणार, 30 डिग्री. आणि हा जो थीटा अँगल असतो, थीटा म्हणजे हा सेंट्रल अँगल असतो, त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगल असतो. त्यानंतर आपण बघितलं लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क म्हणजे सर्कल आहे, त्यानंतर सपोज हा पॉईंट O सेंटर आहे, एक पॉईंट A आहे, एक पॉईंट B, आणि मला जर असं विचारलं की ही जी AB लेंथ आहे, AB याची लेंथ मला, AB ही जी आर्क आहे याची मला लेंथ विचारली. ठीक आहे, मग याची लेंथ मी कशी फाइंड करू शकते, तर आर्कची जी लेंथ असते ती आपण स्मॉल एल ह्या लेटरने दाखवतो. आर्कची लेंथ स्मॉल एल ह्या लेटरने दाखवतो. अगेन सेम लॉजिक आपण यूज करणार जे आपण एरियासाठी, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कलसाठी यूज केलं. टोटल सर्कल म्हणजे 360 डिग्री. आता मला आर्कच्या लेंथवर फोकस करायचं आहे. आर्कची लेंथ म्हणजे सर्कलची ही जी लेंथ असते, ही लेंथ म्हणजे काय असते, सर्कलचा सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, 2πr. म्हणजे 360 डिग्री अँगलसाठी ही टोटल लेंथ किती असणार आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढी म्हणजे 2πr एवढी. आता याचा जर मी एखादा पार्ट कन्सिडर केला, या आर्कचा जर मी एवढा पार्ट कन्सिडर केला, ठीक आहे, या टोटल आर्कचा जर मी एवढा पार्ट कन्सिडर केला, सपोज त्याची लेंथ एल आहे आणि हा जो अँगल आहे हा अँगल थीटा असेल. ठीक आहे, थीटा सेंट्रल अँगल आहे आणि करस्पॉन्डिंग लेंथच्या आत एल असेल, तर हा अँगल जर थीटा असेल तर एलची व्हॅल्यू काय असणार आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन अगेन एल इंटू 360 is equal to theta into 2πr, and therefore L is equal to theta upon 360 into 2πr. So this is the formula to find arc length. ठीक आहे, एरिया फाइंड करताना आपल्याला थीटा अपॉन 360 होता, एरिया ऑफ सेक्टर फाइंड करताना थीटा अपॉन 360 होता, आर्कची लेंथ फाइंड करताना सुद्धा थीटा अपॉन 360 असणार आहे. फक्त लेंथ आहे म्हणून आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे 2πr कन्सिडर करायचा. त्या केसमध्ये एरिया होता म्हणून फक्त इथे काय होता, πr². हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर लेंथ झाला. त्यानंतर आपण रिलेशन बघितलं एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि आर्क लेंथ मधलं, म्हणजे ए आणि एल मध्ये असणारं रिलेशन आपण बघितलं. हे दोन फॉर्म्युला आपण मॉडिफाय केले, त्यावरून आपल्याला रिलेशन मिळालं ए इज इक्वल टू LR अपॉन 2. ए इक्वल टू LR अपॉन 2 म्हणजे हा जर सेक्टर असेल, हा जर अँगल थीटा असेल आणि AB ही जी आर्क आहे हिची लेंथ जर एल असेल, ही रेडियस R असेल आणि हा जो सेक्टर तुम्हाला दिसतोय याचा एरिया जर ए असेल, तर या सेक्टरचा एरिया आणि ही जी आर्क आहे याची लेंथ म्हणजे ए आणि एल यामध्ये रिलेशन असतं ए इज इक्वल टू आर्क लेंथ मल्टिप्लाइड बाय रेडियस अपॉन 2. हे रिलेशन सुद्धा आपण डिराईव्ह केलं, यावर आधारित बरेचसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला सेगमेंट ऑफ अ सर्कल. सेक्टर झाला, आर्क लेंथ झाली, त्यानंतर सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय, सेक्टर म्हणजे 2 रेडियस आणि आर्क. ठीक आहे, सेक्टर म्हणजे काय, 2 रेडिया आणि आर्क. सेगमेंट म्हणजे काय, सर्कलची एक कॉर्ड आणि आर्क, सर्कलची कॉर्ड आणि आर्क यांनी एनक्लोज केलेला हा जो एरिया असतो याला आपण बोलतो सेगमेंट. ओके, कॉर्ड आणि आर्क, इथे रेडियाय आणि आर्क, दिस इज सेक्टर, दिस इज सेगमेंट. यामध्ये अगेन मायनर आर्क आहे, मायनर आर्कची करस्पॉन्डिंग जो सेगमेंट असणार याला आपण बोलतो मायनर सेगमेंट. आणि त्याच पद्धतीने मेजर आर्कचं करस्पॉन्डिंग जे सेगमेंट असणार याला आपण बोलणार मेजर सेगमेंट. ठीक आहे, कारण बघा ही सुद्धा एक कॉर्ड आहे आणि ही सुद्धा एक आर्क आहे, त्यामुळे इथे सुद्धा एक आपल्याला सेगमेंट दिसतो, याला आपण बोलतो मेजर सेगमेंट. ठीक आहे, आता सेगमेंटचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला सुद्धा आपण डिराईव्ह केलेला. हा सर्कल आहे, सर्कलचा सपोज हा जो सेगमेंट आहे, सेगमेंटचा एरिया मला फाइंड करायचा आहे.
सो त्यासाठी सेगमेंटचा एरिया फाइंड करण्यासाठी आपण यूज केलेला एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. आपण काय करतो तो त्यासाठी सपोज हा असा सेक्टर कन्सिडर करतोय आपण, ठीक आहे. असा हा सेक्टर आहे आणि इथे सेगमेंट आहे. मग मला जर ह्या सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा तर सिम्पलेस्ट वे इथे काय दिसतोय, सेक्टरचा एरिया फाइंड करा, ज्याचा फॉर्म्युला मला माहित आहे. त्यामधनं हा जो ट्रँगल दिसते हा ट्रँगल मायनस करा. टोटल सेक्टरचा एरिया त्यामधून जर मी हा ट्रँगल मायनस केला तर मला काय मिळतोय, एरिया ऑफ दिस सेगमेंट. तर अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ सेगमेंट फाइंड करू शकतो, एरिया ऑफ मायनस सेगमेंट. सो एरिया ऑफ मायनस सेगमेंट म्हणजे काय, θ/360 इंटू πr², म्हणजे सेक्टरचा एरिया त्यामधून आपण मायनस करतो एरिया ऑफ ट्रँगल. सो एरिया ऑफ ट्रँगलसाठी आपण एक रिलेशन किंवा एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला. इथे जेव्हा रेडियस दिलेली असते सर्कलच्या आतमध्ये असा ट्रँगल असेल तर फॉर्म्युला होता ½ × r² × sin θ, ½ × r² × sin θ. सो हा आहे फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ मायनर सेगमेंट. यामध्ये आपण काय करू शकतो, r² कॉमन घेऊ शकतो, त्यानंतर व्हॅल्यूज पुट करू शकतो. आपल्याला साइन रेशो सुद्धा माहिती आहे 0 to 90 डिग्री पर्यंत, त्या व्हॅल्यूज पुट करून आपण यावरून आन्सर फाइंड करू शकतो. ठीक आहे. यामध्ये थीटा हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असतो फॉर θ < ≤ 90 डिग्री. ठीक आहे. आता बऱ्याचदा मेजर सेगमेंटचा सुद्धा एरिया विचारता. मेजर सेगमेंटचा एरिया आपण कसा फाइंड करू शकतो, तर मायनर सेगमेंटचा एरिया मला मिळालेला आहे आणि मला जर विचारला मेजर सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा, अगेन सिंपल आहे. मायनर सेगमेंट एवढा एरिया मला मिळाला, मग मेजर सेगमेंटचा एरिया काय असणार आहे, टोटल सर्कलचा एरिया. त्यामधून जर मी हा मायनर सेगमेंटचा एरिया मायनस केला तर मला हा मिळणार आहे मेजर सेगमेंटचा एरिया. म्हणजे इथे सुद्धा या केसमध्ये सुद्धा आपल्याला टोटल सर्कलच्या एरियामधून मायनर सेगमेंटचा एरिया मायनस करायचा. सबट्रॅक्शनमुळे आपल्याला मिळणार आहे मेजर सेगमेंटचा एरिया. ठीक आहे, आठवतं इथपर्यंत. सो या व्यतिरिक्त आपण अजून काय बघितलेलं, ट्रँगलचा एरिया आपण ½ × r² sin θ या फॉर्म्युलाने फाइंड करू शकतो. किंवा कधी कधी असं असतं की जो सेंट्रल अँगल आहे तो सेंट्रल अँगल 90 डिग्री दिलेला असतो. म्हणजे सेगमेंट आहे त्यानंतर असा सेक्टर आहे आणि हा जो अँगल 90 डिग्री दिलेला असेल तर आपल्याला जर ह्या सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा तर आपण काय करणार, ह्या सेक्टरचा एरिया फाइंड करणार मायनस एरिया ऑफ ट्रँगल. तर या केसमध्ये अँगल 90 डिग्री आहे म्हणून हा राईट अँगल ट्रँगल होईल. राईट अँगल ट्रँगल होईल म्हणून एकाला तुम्ही बेस कन्सिडर करू शकता, एकाला हाईट कन्सिडर करू शकता. इव्हेंच्युअली ही सुद्धा रेडियसच आहे, ही सुद्धा रेडियस आहे. सो ½ × बेस इंटू हाईट, सो दॅट इज इक्वल टू r²/2. या फॉर्म्युल्याचा यूज करून सुद्धा तुम्ही ट्रँगलचा एरिया फाइंड करू शकता. बट 1/2 r² sin θ हा फॉर्म्युला प्रत्येक ट्रँगलसाठी ॲप्लिकेबल आहे, त्यामुळे प्रेफर करा डायरेक्ट आपण हाच फॉर्म्युला यूज करून. कारण काय होणार आहे, 90 डिग्री अँगल आहे, sin 90ची व्हॅल्यू नेहमी 1 असते, त्यामुळे r² × 1/2 म्हणजे फॉर्म्युला तोच आपल्याला मिळतो किंवा रिलेशन तेच मिळतं r²/2. ओके. त्यानंतर आपण शेडेड रिजनच्या काही क्वेश्चन्स होते की ज्याच्यामध्ये आपल्याला शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा होता. फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन बघितलेला, त्यामध्ये कसं सांगितलं होतं की एक असा सेक्टर आहे, ठीक आहे, त्यानंतर इथे एक स्क्वेअर आहे आणि इथे सुद्धा असा एक सेक्टर, म्हणजे बघ हा एक मोठा सेक्टर दिसतोय, त्यानंतर हा एक स्क्वेअर दिसतोय आणि त्यानंतर इथे सुद्धा एक सेक्टर दिसतोय. तर आपल्याला विचारलेला ह्या शेडेड रिजनचा एरिया. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला सगळ्यात आधी आयडेंटिफाय करायचे की कोणते कोणते शेप आपल्याला दिसत आहे, कशाचा एरिया आपण फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपण असं करू शकतो, हा मोठा सेक्टर दिसतोय, याचा एरिया मी फाइंड करू शकते. याची रेडियस मला माहीत असेल, मोठ्या सेक्टरचा एरिया मी फाइंड करणार. रेडियस जरी माहिती नसेल तरी अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते की ज्याचा यूज करून आपण ही रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. मी मोठ्या सेक्टरचा एरिया फाइंड करू शकते. त्यानंतर यामधून जर मी या लहान सेक्टरचा एरिया मायनस केला तर रिमेनिंग काय असणार आहे, मोठ्या सेक्टरमधून हा मधला पोर्शन जर मी मायनस केला तर मला हा टोटल एरिया मिळणार आहे. तर अशा पद्धतीने नेहमी फिगर ऑब्झर्व करा, कोणते कोणते शेप दिसतात, आपण कोणते कोणते एरिया फाइंड करू शकतो त्याला रिलेट करा, सबट्रॅक्शन करा, ॲडिशन करा ॲज पर रिक्वायरमेंट किंवा ॲज पर गिवन कंडिशन, त्यावरून तुम्हाला शेडेड रिजनचा एरिया मिळणार आहे. अजून आपण एक क्वेश्चन बघितला ज्यामध्ये आपल्याला हेक्झागॉनचा सुद्धा एरिया लागलेला. सो रेग्युलर हेक्झागॉन होता. रेग्युलर हेक्झागॉन म्हणजे असं हेक्झागॉन की ज्याच्या सगळ्या साईड सेम लेंथच्या असतात. ठीक आहे. सो या केसमध्ये आपण काय कन्सिडर करू शकतो, हेक्झागॉनचा एरिया आपण कसा फाइंड करू शकतो. हेक्झागॉन म्हणजे काय, सगळे इक्विलॅटरल ट्रँगल आहे. 1 2 3 4 5 6 इक्विलॅटरल ट्रँगल आहे. आपल्याला साईड माहिती, इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे सगळ्या साईड इक्वल लेंथच्या असणार आहे. सो हेक्झागॉनचा एरिया आपण कसा फाइंड करू शकतो, 6 × एरिया ऑफ 1 इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगलचा फॉर्म्युला काय असतो, √3/4 × साईड स्क्वेअर, म्हणजे साईड जर सपोज ए असेल तर √3/4 × a². तर हा झाला फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ हेक्झागॉन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मेन्सुरेशन चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. आय होप तुम्हाला चॅप्टर नीट समजलं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमध्ये खरोखर तुम्हाला काही शिकायला मिळते, काही मदत होते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.